ओके, सो लास्ट लेक्चरमध्ये लास्ट व्हिडिओमध्ये आपला मध्येच कट झाला होता, सो तिथून आपण स्टार्ट करूया. थोडंसं इंटरनेट कनेक्टिव्हिटी प्रॉब्लेम असल्यामुळं काही प्रॉब्लेम्स येत आहेत. सो वी आर ॲट 1+. याचा फोटो काढून घेतलाय कुठपर्यंत आपण पोचलोय म्हणजे माझे समजेल. डिवायडेड बाय 4 into a⁴ that is equal to divided by again 4 into a⁴. न्यूमरेटरला काय काय येणार होतं, x² - y² ब्रॅकेट स्क्वेअर, सो x⁴ - 2x² y² and प्लस y⁴. ठीक आहे. अजून काय, x² + y² ब्रॅकेट स्क्वेअर, x⁴ + 2x² y² and प्लस y⁴. सी व्हॉट वी आर गेटिंग नाउ. म्हणून काय करूयात, 4s⁴ त्याचे डिनॉमिनेटर सेम आहे, त्या सगळ्यांना एका साईडला पाठवूया. So 1 is equal to x⁴ plus 2 x² y² plus y⁴ upon 4a⁴ minus x⁴ minus 2x² y² plus y⁴ upon 4a⁴. So 1 is equal to 4a⁴, single denominator, x⁴ plus 2 into x² y² plus y⁴, due to minus sign, minus x⁴ minus plus 2 x² y² and minus y⁴, changes at numerator. So 1 is equal to, or we will make cross multiplication here. So I don't need to draw denominator at every time. So 4a⁴, that is equal to, and now at left side what we will get, x⁴ and x⁴ cancel, y⁴ cancel, plus minus. So remaining terms are 2x² y² plus 2x² y², so 4x² y². So 4 cancel, we are getting x² y² is equal to what, a⁴, right? We will write it is 3. So it is our new equation in terms of what, in terms of x and y only, where t is not available. So here t is not available, so t ला आपण एलिमिनेट केलेला आहे. काय क्वेश्चन आपल्याकडे कट झाल्यामुळे माझं एकदम कंटिन्युटी ब्रेक झाली. थिटामध्ये थिटा पॅरामीटर होता, तो थिटा एलिमिनेट झालेला आहे. इथपर्यंत सगळा हा टोटली तुमचा ट्रिग्नॉमेट्रीचा पार्ट झाला. इथून पुढे जर आपण डिफरन्शिएशन केलं, एक्स वाय मधलं इक्वेशन आहे, फायनली आपल्याला एक्स वाय मध्ये आन्सर मिळणार आहे. शो दॅट मध्ये कुठेही ए नाहीये. ए असेल तर आपण परत ए ला कुठेतरी इन्व्हॉल्व्ह केलो असतो, कॅन्सल होऊ नये म्हणून. आता आपण डायरेक्ट डिफरन्शिएशन करूयात, म्हणजे आपल्याला काय मिळेल, विल गेट आन्सर. सो नाउ वी आर हॅव्हिंग x² y² is equal to a⁴. So make differentiation with respect to x. Left side ला u into v तो फॉर्म्युला लावावा लागेल. First term as it is, differentiation of second term. So 2y² derivative 2y into dy by dx. Okay, 2y into dy by dx plus second term as it is, derivative of first term, that is 2x. A is constant, so derivative is 0. Okay, so what we are getting now, write properly, x² into 2y into dy by dx plus y² into 2x equal to 0. So dy by dx इथंच ठेवा, किंवा याला राईटला पाठवूयात, लगेच इथंच पाठवूयात. y² 2x will go at right side, so it will get negative sign. Okay, so dy by dx, that is equal to minus y² 2x and divided by x² into 2y. So finally dy by dx equal to 2 cancel, minus xy² upon y into x². So x y cancel करा, so minus y upon x. It is our differentiation and that is equal to your RHS, right? RHS म्हणजे जे शो दॅट करायचं ते शो दॅट करायचं होतं आपल्याला, dy by dx equal to minus y upon x.
कन्सेप्ट परत एकदा नीट समजून घ्या. इट इज व्हेरी इझी क्वेश्चन आहे. या टाईपच्या क्वेश्चनला तुम्हाला शो दॅट असल्यामुळं ऑलरेडी गिव्हन आहे की कुठल्या टाईप मध्ये आपल्याला आन्सर पाहिजे. सो हा टिपिकल टाईपचे क्वेश्चन्स आहेत. हिअर यू हॅव टू एलिमिनेट पॅरामीटर, देन यू हॅव टू मेक डिफरन्शिएशन इन एव्हरी क्वेश्चन. तो सगळे वेगवेगळे टाईपचे क्वेश्चन्स आहेत. जसं इथं एक्स तुम्हाला दिलेलं आहे ई रेस टू साइन 3t and y is given e raised to cos 3t. ओके, so dy by dx कुठे तुमचा sin cos नाहीये, t is parameter here. so रेग्युलर साइन याला स्टार्ट करा. लगेच डिफरन्शिएशन आपण याला घेऊ शकत नाही किंवा गरज पण नाही लगेच डिफरन्शिएशन करायची. पण आन्सर मध्ये log x आणि log y आहे. log x log y असेल तर log ला इन्व्हॉल्व करूया, t ला एलिमिनेट करूया. sin cos आहे, sin cos चा फॉर्म्युला काय असतो? sin square plus cos square equal to 1. It is your hint. So let's do. So x is equal to e raised to sin t. हा एक्सपोनेन्शियल पार्ट आहे. एक्सपोनेन्शियल ला लॉगरिथमिक फॉर्म मध्ये कन्वर्ट करा. a raised to b is equal to c. a raised to b is equal to c असेल. लॉगरिथमिक फॉर्म तुमचा काय असतो? That is log of c to the base p. Sorry. बरोबर ना, log of c to the base a is equal to b. हा असतो आपला लॉगरिथमिक फॉर्म. पहिला लॉगरिथमिक फॉर्म तुमचा काय करणार आहे? a रेस टू b हा तुमचा c असतो. म्हणजे log ऑफ काय ना तुमचा log ऑफ x बेस e आहे, त्याला लिहायची गरज नाही, इज इक्वल टू साइन 3t. अँड इथं तुमचा काय येणार आहे मग? log y इज इक्वल टू cos 3t. एक्सपोनेन्शियल फॉर्म टू लॉगरिथमिक फॉर्म डायरेक्ट कन्व्हर्जन. हे जर तुम्हाला स्ट्राईक नाही झालं तर तुम्ही दोन्हीकडे लॉग लॉग घेत चला, तुम्ही या स्टेप पर्यंत पोहोचाल. 2-4 स्टेप तुमच्या वाढतील. ठीक आहे, तुम्ही त्या स्टेप पर्यंत पोहोचाल. तर कन्सेप्ट काय असतो? a रेस टू b इज इक्वल टू c. हा एक्सपोनेन्शियल फॉर्म असतो. याचा लॉगरिथमिक फॉर्म काय असतो? log c टू द बेस a इज इक्वल टू b. लॉगरिथमिक फॉर्म तो आपण यात कन्वर्ट जाता येतं किंवा तुम्ही वर पण जाऊ शकता. कुठल्याही फॉर्मॅट मध्ये तुम्ही दुसऱ्या फॉर्मॅट मध्ये ट्रान्सफर करू शकता. लाईक लॉग अँड अँटी लॉग, सिमिलर पॅटर्न. लॉग एक्स मिळाला, लॉग वाय मिळाला. आता 3t अँगल सेम आहे. वी विल यूज फॉर्म्युला. वी नो व्हॉट वी नो, साइन स्क्वेअर 3t प्लस कॉस स्क्वेअर 3t इज इक्वल टू 1. साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. व्हॅल्यूज पुट करा. साइन 3t हा log x आहे. so log x ब्रॅकेट स्क्वेअर प्लस log y ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 1. म्हणजे आता आपण थीटाला एलिमिनेट केलेलं आहे. and we got new equation in terms of x and y only, where parameter is not available, parameter is eliminated. Now we can make differentiation and we will find dy by dx. Now make differentiation with respect to x. आता log x ब्रॅकेट स्क्वेअर, log x ला x कन्सिडर करा. x स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह असतो 2x, म्हणजे 2 into log x and derivative of log x. Similarly, log y square 2 into log y and derivative of log y. Derivative of 1 is 0 at right side. So what we are getting? 2 into log x. Log x derivative is 1 upon x. 2 into log y. Log y derivative 1 upon y, and again y derivative dy by dx is equal to 0. Right? पॉज करा, स्वतः सॉल्व करा आणि मग नंतर समोर बघा तुमचे आन्सर करेक्ट आलेले का आलेलं नाहीये. ठीक आहे. सो नेक्स्ट काय काय मध्ये बघा तर तुम्हाला dy बाय dx लेफ्टला राहू देत, बाकीचं राईट साईडला जाऊ देत. 2 into log y divided by y, dy by dx is equal to minus 2 log x and divided by x. So dy by dx is equal to now 2 into log x upon x, and left side term will go at right side, y upon 2 into log y. What we are getting? Dy by dx is equal to 2 cancel, minus
log x into y and divided by x into log y. आता शो दॅट बघा काय पाहिजे आपल्याला, शो दॅट फक्त तुम्हाला टर्म्स रिशफल करावे लागतील. मायनस वाय इंटू लॉग एक्स डिवायडेड बाय एक्स इंटू लॉग वाय हेन्स प्रूव्ह. हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं, ते प्रूव्ह करून झालेलं आहे. ठीक आहे. तसाच तुम्ही क्वेश्चन 4 करू शकता. 4 मध्ये तुम्ही करूयात का आपण, करूयात, तुम्ही मला सगळंच करायला होतं. ठीक आहे, तो पण करूया आपण पट पट पट. क्वेश्चन 4, x इज इक्वल टू a cos क्यूब t, तो क्यूब आहे म्हणून मी करावं म्हणलं. y इज इक्वल टू a sin क्यूब t, x a cos क्यूब t, y a sin क्यूब t. साइन कॉस काढा आणि फॉर्म्युला साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर इज इक्वल टू 1. क्वेश्चन सिम्प्लिफाय होईल, मग त्याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. चला पटापट. काय मिळणार तुम्हाला, x अपॉन a इज इक्वल टू कॉस क्यूब t. तुम्हाला कॉस t किती मिळणार, x अपॉन a क्यूब रूट, दोन्हीकडे क्यूब रूट घेतलाय आपण, बरोबर आहे, त्यातनं कॉस t मिळाला. सिमिलरली हिअर y अपॉन a इज इक्वल टू साइन क्यूब t. साइन टी तुमचा किती असणार आहे, दोन्हीकडे क्यूब रूट घ्या, y अपॉन a क्यूब रूट, साइन टी आणि कॉस टी मिळाला. सो बेसिक फॉर्म्युला. नाउ वी नो what we know, that is sin square t plus cos square t is equal to 1. sin t ची व्हॅल्यू टाका, y अपॉन a क्यूब रूट आहे 1/3, y अपॉन a रेस टू 1/3 आणि त्याचा स्क्वेअर करायचा आहे, साइन स्क्वेअर टी, राईट, प्लस कॉस किती आपल्याकडे, x अपॉन a क्यूब रूट, त्याचा स्क्वेअर करायचा आहे, दॅट इज इक्वल टू 1, राईट. फास्ट करतोय मी, कारण बऱ्यापैकी कॅल्क्युलेशन बेस्ड आहे, कन्सेप्ट तुम्हाला समजलाय आता. y अपॉन a ब्रॅकेट रेस टू किती येणार तुमचा, 2/3. Similarly, x upon a 2/3 is equal to 1. Now we got new equation in terms of x and y. Only variables are there. t कुठेही नाहीये, t एलिमिनेट झालेला आहे. इथनं पुढे तुम्हाला डिफरन्शिएशन करायचे. आता शो दॅट मध्ये जावा. शो दॅट मध्ये जर a आहे का नाहीये, a नसेल तर a ला राईट साईडला पाठवणार आपण, मग त्याचा डेरिव्हेटिव्ह 0 तयार होतो. a पाहिजे असेल तर त्याला तसं घेऊनच आपल्याला सॉल्व्ह करावं लागेल. ठीक आहे. So dy by dx मध्ये तुम्हाला कुठेही a नाहीये, सो वी विल डू दॅट. व्हॉट वी विल डू, डिनॉमिनेटर तुमचा सेमच आहे, आणि मी असं लिहितो, y रेस टू 2/3 प्लस x रेस टू 2/3 अपॉन a रेस टू 2/3 इज इक्वल टू 1. त्याचे चेंजेस काय झाले आता मग, y रेस टू 2/3 प्लस x रेस टू 2/3 दॅट इज इक्वल टू a रेस टू 2/3. करेक्ट आहे. आता याचं तुम्हाला डिफरन्शिएशन करायचंय, बेसिक इक्वेशन तुमचा क्रिएट झाला. नाउ डू डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू x, x रेस टू n हा फॉर्म्युला तुम्हाला सगळीकडे लावायचा आहे. सो 2/3 y रेस टू 2/3 minus 1 into derivative of y is dy by dx plus similarly 2/3 x raised to 2/3 minus 1 and derivative of constant term at right side will be equal to 0. So 2/3 into y raised to 2/3 minus 1, 2 minus 3, that is minus 1/3 into dy by dx plus 2/3 x raised to minus 1/2 equal to 0. See properly, dy by dx लेफ्ट क्लास लागेल तुम्हाला 2/3 y raised to 1/3 म्हणजे किती असणार, 1 upon cube root of y असणार. तर नंतर बघूयात आपण. y raised to minus 1/3 dy by dx ला राईट ला जाऊ दे, minus 2/3 x raised to minus 1/3. काय काय ते बघा इथं. ओके, सो व्हॉट गुड 2/3, मग dy by dx किती येणार आहे, dy by dx इक्वल टू
minus 2 by 3 x raised to minus 1 by 3 into आता लेफ्ट साइडचा 2 by 3 राईटला जाणार तो 3 by 2 होणार आणि y raised to 2 वरती आहे आणि 1 upon y raised to minus 1 by 3 okay dy by dx that is equal to what 3 cancel 2 cancel मायनस टर्म राहणार आहे फक्त आता y रेस टू मायनस 1 बाय 3 खाली आहे त्याला वर घेऊन जाऊयात आणि x रेस टू मायनस 1 बाय 3 वरती आहे त्याला खाली आणूयात म्हणजे मायनस y रेस टू 1 बाय 3 डिवायडेड बाय x रेस टू 1 बाय 3 आता शो दॅट काय पाहिजे बघा आपल्याला बऱ्यापैकी आपण आन्सर पर्यंत पोहोचलोय सो dy बाय dx इज इक्वल टू एक मायनस साइन कॉमन y अपॉन x raised to 1 by 3 it is your final answer okay if you follow the process definitely you will reach to the answer right so next so या टाइप मध्ये बरेच क्वेश्चन आहेत ते तुम्ही करत राहा sin cos tan काय काय क्वेश्चन तसे आहेत तुम्हाला काय नाही काय त्याच्यात करत करत पुढे जावं लागेल सगळे क्वेश्चन सॉल्व करणं पॉसिबल नाहीये ते तुम्हाला माहिती आहे ऑलरेडी सो प्रॉपरली सॉल्व करा कुठे ना कुठे तुम्ही तिथपर्यंत पोहोचत राहा काही ठिकाणी जिथं इनव्हर्स असेल इनव्हर्स आला की तुम्हाला बऱ्याच वेळेला सबस्टिट्यूशन पुट करावं लागणार सबस्टिट्यूशन पुट केलं तर तुम्हाला तिथं काही ना काही आन्सर्स मिळत जाणार आहेत ठीक आहे टी स्क्वेअर ओके यातला अजून करूया आपण VII तुम्ही आता रीड करत होतो थोडासा तो वेगवेगळ्या टर्म्स आहेत x इक्वल टू 2bt अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर y इज इक्वल टू a इंटू 1 मायनस टी स्क्वेअर अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर याला बघितल्या मला स्ट्राईक झालं की तो 2bt आहे आणि तो ए आहे तो मुद्दाम कन्फ्युजिंग साठी तरी टाकलेला आहे याला तुम्ही कसं लिहू शकता x इज इक्वल टू या बी ला बाहेर ठेवा 2t अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर y इज इक्वल टू a इंटू 1 मायनस टी स्क्वेअर अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर आता या दोन फॉर्म्युलांकडे बघून तुम्हाला काय लगेच स्ट्राईक झालं पाहिजे कुठला फॉर्म्युला असतो 2 इंटू टॅन थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा कशाचा फॉर्म्युला आहे तुमचा हा साइन 2 थिटाचा फॉर्म्युला आहे जर टॅन थिटा असेल टी च्या ठिकाणी हा सुद्धा 1 मायनस टॅन स्क्वेअर अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर हा कॉस 2 थिटाचा फॉर्म्युला आहे म्हणजे पटकन स्ट्राईक झालं पाहिजे तर तुमचा वेळ कमी जाणार आणि पुढे तुम्ही पटापट करत जाणार हे तुम्हाला कधी स्ट्राईक होणार पटकन तेव्हा फॉर्म्युला तुमच्या डोक्यात स्टोर असेल फॉर्म्युला जर तुमचा पार्ट नसेल डोक्यात फिट नसेल तर ती तुमची नजरच बसणार नाही या तुम्हाला फॉर्म्युला स्ट्राईकच होणार नाहीये सो फॉर्म्युलेज आर मोर इम्पॉर्टंट आणि हे तुम्हाला मी अकरापासून सांगत आलेलो आहे सो इथं मग तुम्हाला काहीतरी पुट करावं लागेल पुट टी इज इक्वल टू रेग्युलर टॅन थिटा एक्स विल बी कन्वर्टेड टू द बी इंटू 2 इंटू टॅन थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा राईट वाय इज इक्वल टू ए इंटू 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा सो एक्स इज इक्वल टू बी इंटू it is your sin 2 theta y is equal to a into cos 2 theta आता sin cos मध्ये कन्वर्ट झाला परत आता बेसिक sin 2 theta घ्या cos 2 theta घ्या sin स्क्वेअर प्लस cos स्क्वेअर 1 दाखवा त्यातनं थीटा एलिमिनेट करा t वरून आपण थीटा पॅरामीटर घेतला थीटा एलिमिनेट होणार आहे x y मध्ये रिलेशन मिळेल तर डिफरन्शिएशन घ्या शो दॅट जे विचारलेलं आहे त्यात a b पाहिजे पण त्यात कुठे तुम्हाला थीटा किंवा t नकोय what we will do so find sin 2 theta is equal to what x upon b and cos 2 theta is equal to y upon a right okay so see to the right part your screen then you will get right answer so now we are having sin square 2 theta double angle is there sin square 2 theta plus cos square 2 theta is equal to 1. So sin square 2 theta is x square upon b square. Cos square 2 theta is
वाय स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर इज इक्वल टू 1. ए स्क्वेअर बी स्क्वेअर आपल्याला पाहिजे, म्हणजे लगेच त्याला कुठं गायब करता येणार नाही. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. ए स्क्वेअर एक्स स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर वाय स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर बी स्क्वेअर इज इक्वल टू 1. So a square x square plus b square y square is equal to a square b square. Now make differentiation. Differentiation with respect to x. A square is constant. X square derivative is 2x plus b square constant. Y square is 2y into dy by dx. Right side derivative is 0. Okay. So now what we are getting? B square 2y dy by dx that is equal to minus a square and 2x. So see final calculations. Okay. So now we are having the वर लिहितोय मी dy by dx and that is equal to किंवा खालीच लिहूया तिथं काय ते बसणार नाही. Okay, so what we are getting? dy by dx is equal to minus a square into 2x. मग तो हा डिवाइड होणार आहे. डिवाइडेड बाय b square into 2y. So 2 cancel. a square b square एक तर मायनस b square वर पाहिजे. गडबडलं काहीतरी म्हणजे बघा पटकन काय झाले. पटपट पटपट काय गडबड आहे माझं. dy by dx आपल्याला काय मिळालंय? मायनस a square x and upon b square into y. त्यांना शो रॅट मध्ये b square वर पाहिजे, a square खाली पाहिजे. सो पटापट बघा सगळं. x square अपॉन साइन. साइन काय आहे? साइन x अपॉन b आहे, बरोबर आहे ना? हा साइन x अपॉन b येणार तुमचा. आणि cos y अपॉन a आहे. सो a square x square प्लस y square b square. a square 2x, b square 2y. ठीक आहे, तुम्ही ते शोधा कुठं गडबडलेलं आहे, त्यातनं मग बघा काय काय झालेलं आहे. मला काय चुकीचं काय कुठं वाटत नाहीये, किंवा मग त्याला काहीतरी बघावं लागेल कुठं काय गडबडलेलं आहे का. ठीक आहे, सो बघून घ्या, तुम्ही सर्च करू शकाल. आता काय टेक्स्टबुक म्हणणं तर मला काय कळणार नाही कुठं काय काय करायचंय. ठीक आहे, सो क्वेश्चन 4 दॅट इज न्यू पॅटर्न. आता क्वेश्चन काय बघा. डिफरन्शिएट x sin x with respect to tan x असा क्वेश्चन आहे. राईट. याच्या आधी आपण अजून एक दुसरा क्वेश्चन सॉल्व्ह करूया या टाइप मध्ये. थोडासा दुसरा आपण काय करूया. डिफरन्शिएट sin x विथ रिस्पेक्ट टू cos x. म्हणजे तुम्हाला नक्कीच पटापट समजेल ते. ठीक आहे. आपण रेग्युलर काय करत असतो, आपण दर वेळेला डिफरन्शिएशन करत असतो. डिफरन्शिएट y विथ रिस्पेक्ट टू x. वायचं आपण डिफरन्शिएशन घेत असतो विथ रिस्पेक्ट टू x, म्हणजे आपण dy by dx काढत असतो. डिफरन्शिएशन ऑफ धिस टर्म विथ रिस्पेक्ट टू धिस टर्म. मग याला आपण काय म्हणणार, याला आपण u अज्युम करणार. लेटर याला आपण अज्युम करणार v. म्हणजे मला u चं डिफरन्शिएशन पाहिजे विथ रिस्पेक्ट टू v. म्हणजे आपल्याला काय फाइंड करावं लागणार आहे. डिफरन्शिएशन ऑफ u अँड विथ रिस्पेक्ट टू v. du by dv काढायचं आहे आपल्याला. du by dv कसं काढणार. आता हा तुम्हाला u दिलेला असणार आहे इन टर्म्स ऑफ x. याचं डिफरन्शिएशन केलं तर तुम्हाला du by dx मिळेल. याचं जर तुम्ही डिफरन्शिएशन केलं या फंक्शनचं तर तुम्हाला मिळणार आहे dv by dx. त्या दोघांचं डिव्हिजन करा, du by dv मिळणार तुम्हाला. du by dx डिवायडेड बाय dv by dx. समजते का बघा नीट. फार एकदम क्लिअर कट तुम्हाला कन्सेप्ट मध्ये सांगितलेलं आहे. परत क्लिअर करतो मी तुम्हाला. समोर लक्ष द्या. तुम्हाला पहिला फंक्शन दिलेला असेल, u हा एक फंक्शन दिलेला असेल, v तुम्हाला फंक्शन दिलं असेल. पहिल्या फंक्शनला आपण f ऑफ x म्हणूयात, दुसऱ्या फंक्शनला आपण g ऑफ x म्हणूयात. याचं तुम्ही डिफरन्शिएशन करणार, du by dx काढाल, काहीतरी व्हॅल्यू मिळेल. dv by dx मिळणार, काहीतरी व्हॅल्यू मिळेल. मग आता या दोघांचं डिव्हिजन करा. म्हणजे आपल्याला जर du by dv पाहिजे असेल तर वरती dx ने डिवाइड करा, खाली पण dx ने डिवाइड करा. मग ही व्हॅल्यू वर घ्यावी लागेल,
ही व्हॅल्यू इथं खाली घ्यावी लागेल आणि त्यातनं तुम्हाला आन्सर मिळणार आहे du by dv, डिफरन्शिएशन ऑफ फर्स्ट फंक्शन विथ रिस्पेक्ट टू सेकंड फंक्शन. हे तुम्ही लिहून घ्या तुमच्या फॉर्मॅटमध्ये, त्यातनं तुम्हाला याचा आन्सर मिळेल. ठीक आहे, त्याला मी लिहितो इथं, एक आहे नीट पण लिहिता येईल आपल्याला. एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह येणार एफ डॅश ऑफ एक्स, जी ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह येणार तुमचा जी डॅश ऑफ एक्स, डीव्ही बाय डी एक्स म्हणजे तुमचा काय झाला एफ डॅश ऑफ एक्स अपॉन जी डॅश ऑफ एक्स. त्याला लिहून ठेवा तुमच्याकडं नोटमध्ये या टाईपच्या कन्सेप्टमध्ये. डिफरन्शिएशन ऑफ वन फंक्शन विथ रिस्पेक्ट टू अनदर फंक्शन, राईट. डिफरन्शिएशन, त्या निमित्ताने सगळं स्पेलिंग लिहिलं मी परत एकदा. डिफरन्शिएशन ऑफ फर्स्ट म्हणण्यापेक्षा वन म्हणूया. डिफरन्शिएशन ऑफ वन फंक्शन विथ रिस्पेक्ट टू अनदर फंक्शन और सेकंड फंक्शन असं तुम्ही म्हणू शकता. या टाईपसाठी तुम्हाला ही प्रॉपर्टी फॉलो करायची, लिहून घेतलं असेल. मग आता या क्वेश्चनकडे जाऊयात आपण. इथं पण काय काय करणार आहे. लेट u इज इक्वल टू x sin x अँड v इज इक्वल टू tan x. बरोबर आहे का बघा, दोन फंक्शन्स आहेत x मधले, कुठलेही असू व्हेरिएबल u अँड v, राईट. आपल्याला फाइंड काय करायचंय, du बाय dv पाहिजे, डिफरन्शिएशन ऑफ फर्स्ट टर्म विथ रिस्पेक्ट टू सेकंड टर्म. त्याला आधी आपण रेग्युलर डिफरन्शिएशन करूयात. सो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, एक्स हा तुमचा व्हेरिएबल आहे. सो du बाय dx इज इक्वल टू, इथे u इंटू v फॉर्म्युला लागेल. u इंटू v फॉर्म्युला काय येणार, फर्स्ट टर्म ॲज इट इज, डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड टर्म प्लस सेकंड टर्म ॲज इट इज and derivative of first term. So du by dx that is equal to x cos x plus sin x, right. Similarly second part, differentiation with respect to x. आता आपण नवीन नवीन कन्सेप्ट बघत चाललेलो आहे. डिफरन्शिएशन मध्ये तुमचं परफेक्शनच पाहिजे, त्यात तुमचं स्पीड स्लो होता कामा नाही. आता नुसतं tan x आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ tan x इज युअर sec square x. तुमचं काय करणार आहे, we need to find du by dv. du by dv फाइंड करायचं आहे आपल्याला. डिफरन्शिएशन ऑफ फर्स्ट टर्म विथ रिस्पेक्ट टू सेकंड टर्म. मग तुम्ही इथे काय लिहिणार, du by dv इज इक्वल टू du by dx अपॉन dv by dx. du by dx किती आला, x cos x plus sin x and dv by dx is sec square x. तुमचं आन्सर फायनल झालं. थोडंफार तुम्हाला यात काही सिम्प्लिफिकेशन होतंय का बघा. इथपर्यंत तुमचा आन्सर कम्प्लीट आहे, फार काही त्यात वेगळं करायची गरज नाही. ओके, तो कन्सेप्ट मी तुम्हाला स्ट्रॉंग सांगितलं आहे इथं, आणि त्याच टाईपने आपण हा क्वेश्चन सॉल्व्ह केलाय. फार काय त्याचा तुम्हाला लोड येता कामा नाही, राईट. आता असे बरेच क्वेश्चन तुम्हाला पुढे दिलेले आहेत की काय काय करत जायचं आहे. मग त्यातनं त्या गोष्टी तुम्हाला पटापट सगळ्या जमल्या पाहिजेत. ठीक आहे, आपण एखादा बेसिक क्वेश्चन घेऊयात अजून एक. मी जसं मगाशी घेतला होता, हा एक्स्ट्रा क्वेश्चन आहे. एक्स्ट्रा, सो डिफरन्शिएशन ऑफ, नावाचं आपण करून बघूयात. डिफरन्शिएशन ऑफ साइन एक्स विथ रिस्पेक्ट टू कॉस एक्स. काय काय आहे बघा, पटापट पास करायचं. u इज इक्वल टू साइन एक्स आणि v इक्वल टू कॉस एक्स. समजा एंट्रन्स आता फास्ट करायचं. पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह u डॅश इज इक्वल टू साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स आणि v डॅश इज इक्वल टू मायनस साइन एक्स. मला du बाय dv पाहिजे, आणि u चा डेरिव्हेटिव्ह आणि अपॉन v चा डेरिव्हेटिव्ह, u डॅश अपॉन v डॅश म्हणजे कॉस एक्स अपॉन मायनस साइन एक्स. तो आन्सर इज मायनस कॉट एक्स. हे स्पीड तुमचं मेंटेन झालं पाहिजे, पट 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 पट. तर तो 1.5 मिनिटात क्वेश्चन सॉल्व्ह होणार आहे सीईटीला. बरोबर आहे. छोट्या छोट्या ह्याच्यात कसं नाही, डेरिव्हेटिव्हला डॅश टाकायचा, du बाय dx, dv बाय dx तो डॅश डॅश आहे. पटकन तुम्ही ते सॉल्व्ह करून पटापट पुढे त्याला करू शकता. बरोबर आहे का बघा. ठीक आहे, लिहून घ्या काय काय ते बघा. अजून एखादा क्वेश्चन आपण बघूयात. सो डिफरन्शिएट, आता लॉगचा एखादा घेऊयात आपण. डिफरन्शिएट लॉग एक्स विथ रिस्पेक्ट टू
काय करायचं आपण याला आता, काय घेऊ शकतो आपण, ई रेस टू एक्स स्क्वेअर, डिफरन्शिएशन ई रेस टू एक्स लॉग एक्स. मग काय काय येणार, चलो फास्ट करा तुम्ही, सॉल्व्ह करा नंतर बघा. u इज इक्वल टू लॉग एक्स, v इज इक्वल टू ई रेस टू एक्स, u डॅश इज 1 अपॉन एक्स, v डॅश इज ई रेस टू एक्स. आपला du बाय dv पाहिजे, u डॅश अपॉन v डॅश, सो 1 अपॉन एक्स and upon e raised to x, 1 upon x and e raised to x. पटकन तुम्हाला गोष्टी पटापट सॉल्व्ह झाल्या पाहिजे. येथे का बघा, मे बी माझं कुठे गडबडलं तर तुम्ही नीट बघा, पण या गोष्टी तुम्हाला सॉल्व्ह झाल्या पाहिजेत. कन्सेप्ट तुमचा क्लिअर झाला, पुढच्या गोष्टी करता येतात. छोटे छोटे सोपे क्वेश्चन घेतले, कारण मला पुढच्या काही कालच्या मी आधीच सांगितले, तुमचे जे एकचं टेक्स्टबुक त्यांनी रिवाइज केले, सो जम्प करत करत सगळे क्वेश्चन टाकले, मधले क्वेश्चन बरेच उडवलेत आणि नाही ते क्वेश्चन त्यात घुसवलेले आहेत. आता क्वेश्चन नंबर जर तुम्ही त्यातला सेकंड बघितला, साइन इनवर्स 2x अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर आणि कॉस इनवर्स 1 मायनस एक्स स्क्वेअर अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर, हा तुमचा कन्सेप्ट आहे. तुमचा इथं मी हिंट देतो, कारण मगाशी आपण हा क्वेश्चन सॉल्व्ह केलाय. u इज इक्वल टू साइन इनवर्स 2x अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर, v कन्सिडर होणार तुमचा कॉस इनवर्स 1 मायनस एक्स स्क्वेअर अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. बघितल्या स्ट्राईक झालं पाहिजे. इथे तुम्हाला एक्स पुट करावं लागणार आहे, टॅन थिटा दोन्हीकडं. पुट एक्स इज इक्वल टू टॅन थिटा, तुमचा यू कन्वर्ट होणार साइन इनवर्स साइन 2 थिटा, यू तुमचा येणार आहे 2 थिटा. सिमिलरली व्ही कॉस इनवर्स 1 मायनस टॅन स्क्वेअर अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर, कॉस 2 थिटाचा फॉर्म्युला आहे. व्ही इज इक्वल टू कॉस 2 थिटा. हे पटापट तुम्हाला स्ट्राईक झालं पाहिजे, मग तुम्ही त्याला पुढे सॉल्व्ह करू शकाल. ठीक आहे, पण आपल्याला पाहिजे du बाय काय पाहिजे, आपल्याला du बाय dv पाहिजे. त्याचा फॉर्म्युला काय असतो, du बाय dx अपॉन dv बाय dx. एक्स मध्ये असतो, हा थिटा मध्ये आहे, मग थिटाला कन्वर्ट करा ह्याच्यावरून. थिटा तुमचा किती येणार, थिटा तुमचा असणार आहे टॅन इनवर्स एक्स. तुमचा इथं थोडस परत रिसॉल्व्ह करावं लागेल. u तुमचा असणार आहे 2 इंटू टॅन इनवर्स एक्स, तुमचा u आहे 2 इंटू टॅन इनवर्स एक्स. माझा डेरिव्हेटिव्ह तुम्हाला इथे वर टाकावा लागेल, तुम्हाला v मिळणार आहे. याच्यात तुमचा कॉस कॅन्सल झालाय, कॉस आणि कॉस इनवर्स, v तुम्हाला 2 थिटा मिळालाय, मग 2 थिटा, मग 2 इंटू हा पण तुमचा असणार आहे, जो काय असेल तो टॅन इनवर्स एक्स. माझा डेरिव्हेटिव्ह खाली टाका, ऑब्विसली ते सॉल्व्ह करून तुम्हाला त्याचा आन्सर 1 मिळणार आहे, कारण दोघांचे u पण तुमचा 2 टॅन इनवर्स एक्स, v पण तुमचा 2 टॅन इनवर्स एक्स आहे, दोघांचे डेरिव्हेटिव्ह सेमच येणार आहेत, आणि मग ते तुम्हाला डिराइव्ह करायचे. मी शॉर्ट ट्रिक मी सगळं सांगितलेलं आहे, तर नीट सगळं सॉल्व्ह करा, तुम्ही त्या आन्सर पर्यंत पोहोचाल. ठीक आहे ना. आता हे डिफरन्शिएशन आपण बरेच सॉल्व्ह केलेले आहेत, त्यामुळे मी तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी पटापट सांगतोय. u इज इक्वल टू थर्ड वनला जर तुम्ही गेला, u इज इक्वल टू टॅन इनवर्स एक्स अपॉन अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. आणि मी फास्ट का लिहितोय, या टाईपचे क्वेश्चन आपण इनवर्स मध्ये ऑलरेडी सॉल्व्ह केले. तेच परत करत बसायचं, आणि मग तुम्ही परत तेच सांगा म्हणलात, मग ते काय सगळं चुकीचं राहील. आता एक्स अपॉन 1 मायनस एक्स स्क्वेअर, आता 1 मायनस एक्स स्क्वेअरला काय टाकतो बघा आपण सबस्टिट्यूशन, आपण मी तुम्हाला ऑलरेडी दिले, अंडर रूट ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर, अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर, अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर, सगळे सबस्टिट्यूशन मी तुम्हाला दिलेत इनव्हर्स ट्रिग्नोमेट्री मध्ये. काय पुट करायचंय बघा, ए अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर असेल तर आपण ए साइन थिटा किंवा ए कॉस थिटा टाकतो, आणि म्हणजे इथं तुम्ही काय पुट करू शकता, एक्सच्या ठिकाणी तुम्ही साइन थिटा टाकू शकता, एक्सच्या ठिकाणी साइन थिटा और कॉस थिटा काही चालेल. आता इथं बघा, आता 2x स्क्वेअर मायनस 1 आहे, 2x स्क्वेअर मायनस 1 ला सिमिलर फॉर्म्युला कुठला असतो, 2 कॉस स्क्वेअर थिटा मायनस 1 असतो. इथे तुम्हाला कॉस थिटा टाकावा लागणार आहे, मग इथं पण कॉस थिटा टाका, इथं पण कॉस थिटा टाका, दोन्हीकडे कॉस पुट होईल. जसं मग आपण टॅन टाकलं होतं, तो क्वेश्चन तुमचा सिम्प्लिफाय होणार आहे. हे तुम्हाला स्ट्राईक झालं पाहिजे, तर तुम्ही तो क्वेश्चन स्टार्ट करा, आणि मग पटापट तुम्हाला त्या गोष्टी करता येतील. राईट, इथं आपण काय करणार आहे, पुट एक्स इज इक्वल टू कॉस थिटा, यू किती मिळाला तुम्हाला, थिटा काढून ठेवा, थिटा तुमचा किती असणार आहे, कॉस इनवर्स एक्स, जो पुढे आपल्याला लागतो. यू इज इक्वल टू टॅन इनवर्स
cos theta upon under root 1 minus cos square theta. इथं मग tan theta sin theta टाकायचं का? sin theta टाकला तर तो जास्त सोपा जाईल मला असं दिसतंय. आणि sin theta टाकला तर तो 1 upon cos theta होईल. tan theta जाऊ दे असेल. cotला पण करता येईल आपल्याला. So tan inverse, what we are getting? Cos theta upon 1 minus cos square sin square under root is sin, that is equal to tan inverse cot theta. ह्याला आपण काय लिहू शकतो? tan inverse cot of 90 minus theta. u किती मिळाला? सॉरी tan लिहित होतो मला इथं. cot theta असतो tan 90 minus theta. ठीक आहे, काय असतो आपल्याकडं? cot theta असतो tan 90 minus theta. tan inverse cancel, that is pi by 2 minus theta. हा पार्ट तुम्हाला इथं मिळाला. म्हणजे u काय कन्वर्ट झाला? pi by 2 minus theta. किती आपल्याकडे? theta तुमच्याकडे आहे cos inverse x. आता डेरिव्हेटिव्ह तुम्हाला काढायचं आहे. du by dx फाइंड करा. त्यातून तुम्हाला पहिल्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह क्लिअर झाला, राईट. तुम्हाला रीच करायचं काम माझं असणार आहे. इथं पण सेम, put x is equal to cos theta, so theta is equal to cos inverse x, so v is equal to sec inverse 1 upon 2 cos square theta minus 1, so v is equal to sec inverse 1 upon 2 cos square theta minus 1 is formula of cos 2 theta, so it is equal to sec inverse 1 upon cos असतो sec, so sec 2 theta, so v is equal to sec आणि sec inverse cancel. आपल्याला मिळणार 2 थिटा. v तुम्हाला मिळाला 2 into थिटा किती आहे तुमच्याकडे? cos inverse x, राईट. याचा डेरिव्हेटिव्ह काढा, तुम्हाला du by dx मिळेल. याचा डेरिव्हेटिव्ह काढा, dv by dx मिळेल. मग तो मेन फॉर्म्युला आपला यूज करा. कुठला फॉर्म्युला? तुम्हाला पाहिजे du by dv म्हणजे du by dx डिवायडेड बाय dv by dx. मग हे दोन तुम्ही सॉल्व्ह केले की तुम्हाला फायनल आन्सर इथं मिळणार आहे, राईट. सो लास्ट स्लॉट मध्ये तिथं होता, त्यामुळे फार काय तुम्हाला करायची गरज नाहीये. तर या टाईपनी हा एक्सरसाइज बघा, काय काय त्यातले क्वेश्चन सॉल्व्ह होत आहे. नेक्स्ट टाइम आपल्याला पुढच्या काय गोष्टी इथे ऍड करता येतील. ठीक आहे. सो थिंक फास्ट. फॉर्म्युलांचं बॅकअप असेल तर तुम्ही फास्ट थिंकिंग राहील, आणि बेसिक कॅल्क्युलेशन वरती कमांड असेल तर तुमचं कॅल्क्युलेशन सुद्धा फास्ट होणार आहे. तर तो इंटरनलला क्वेश्चन पटापट सॉल्व्ह होईल. ठीक आहे. सिमिलर टाईपचे क्वेश्चन तुम्हाला डीपीपी मध्ये आहे, सॉल्व्ह करत राहावा. नंतर मी परत त्यातले काही क्वेश्चन घेणार आहेत, टिपिकल किंवा क्रिटिकल क्वेश्चन्स. पण याला सिमिलर जे क्वेश्चन तिकडे आहेत ते तुम्ही पॅरलली सॉल्व्ह करत राहावा. आपलं रोजचं ठरलं आहे लेक्चर, त्यानंतर टेक्स्टबुकचे थोडे क्वेश्चन, डीपीपीतले काही क्वेश्चन्स, आणि काय डाऊट असेल तर डाऊट ग्रुपला. ओके, सो फॉलो दिस प्रोसेस, देन यू विल गेट exact mark. Okay, chalo, do that necessary things.